हाय मित्रांनो, आज आपण लाईव्ह अपडेट देणार आहोत, जो की सर्वात बीड जिल्ह्यातला सर्वात मोठा पूल आहे। ह्या पुलावरनं आपल्याला विगणवाडीपर्यंतचा प्रवास करायचा आहे ट्रेनने। तर तुम्हाला मी लाईव्ह अपडेट देतो। मित्रांनो, फायनली गाडी आलेली आहे। तुम्ही बघू शकतायत गाडीची स्पीड खूप स्लो आहे। पाहू शकतायत अशी ह्या ब्रिजला क्रॉस करणारी गाडी। खतरनाक असा व्ह्यू आहे, पाहू शकतात तुम्ही। खतरनाक नागमोडी वळणावरती गाडी स्लो चालली। गाडी जवळ आलेली आहे, बघू शकतात मित्रांनो, आली जवळ। लाईव्ह बघू शकतात मित्रांनो, आम्ही ट्रेनवरती चढलोय आणि बघू शकतात मित्रांनो, खतरनाक 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 असा व्ह्यूज बघू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, फायनली आपण आलो आहोत अंमळनेरवरनं विगणवाडीच्या दिशेने जी ट्रेन चाललेली, जी मालगाडी आहे, जी नवीन ट्रॅक घेऊन येण्याचं काम करते आपल्या बीडपर्यंत, त्या गाडीमध्ये आम्ही आज अंमळनेरपासूनची जर्नी करत आहोत। आणि ते आता आपण फायनली जात आहोत आपण विगणवाडी स्टेशन पर्यंत। तुम्ही बघू शकताय, खालचा नजारा सुद्धा बघू शकता तुम्ही, कसला खतरनाक 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 व्ह्यूज आहे। आणि इकडे बघू शकता तुम्ही, इकडच्या साईडला बघू शकता अख्खा डोंगर डोंगर आणि डोंगर आहे। आणि अशा मस्त दोन्ही डोंगराच्या मधामध्ये हा ब्रिज आहे, जो आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, पंबन ब्रिज, जो की तामिळनाडूचा तो ब्रिज। आणि आपल्या बीड जिल्ह्याची, आपल्या मराठवाड्याची आणबाण आणि शान असा हा सेतू ब्रिज। म्हणजे ह्या ब्रिज वरती आता फायनली गाडी आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकताय, लाईव्ह मध्ये बघू शकताय मित्रांनो तुम्ही। तर मित्रांनो, आपण ज्या प्रतीक्षेची, ज्या क्षणाची वाट बघत होतो, तो क्षण आज आपला आलेला आहे। आणि फायनली आपण जो सगळ्यात मोठा बीड जिल्ह्याचा जो मोठा सेतू आहे, ह्या सेतूवरती आपण गाडीला ओव्हरटेक केलेला आहे। आपण गाडीला पकडलेलं आहे आपण, कारण असं तर अलाउड नाही आहे बसायला, पण आम्ही रिक्वेस्ट करून आणि काहीतरी समोरती तांत्रिक अडचणींमुळं गाडी इथं स्टॉप झाली, आणि स्टॉप झाल्यामुळे आम्हाला हा चान्स भेटलेला आहे। आणि हा चान्स फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आम्ही हा चान्स, एवढा अवघड चान्स आहे आणि खूप डेंजर चान्स आहे, हा डेंजर चान्स आम्ही गमावणार नव्हतो। तुम्ही बघू शकताय, आता गाडी निघण्याच्या दिशेवरती आहे, गाडी जाणार आहे पुढे, हे बी तुम्ही पाहू शकतात। आणि आता गाडी फायनली निघलेली आहे, गाडी आपल्या विगणवाडी स्टेशनकडे। नको का उतरू का मग? बर ठीक आहे, बर ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, चालतंय, ठेवू मामा। फायनली जो आपण अंमळनेरचा जो प्रवास आहे, अंमळनेर ते विगणवाडीचा जो प्रवास आहे, जी जर्नी आहे, 15 ते 20 मिनिटाची जर्नी आहे, ती जर्नी आम्ही कंप्लीट केलेली आहे। आणि आता आम्ही आलो आहोत विगणवाडीच्या ह्या अतिमहत्त्वाच्या स्टेशनवरती। विगणवाडीच्या स्टेशनवरती आता गाडी काही वेळ स्टे करणार आहे, स्टे घेणार आहे। तर बघू शकतात मित्रांनो, अशा प्रकारे माझ्या पाठीमागचा व्ह्यू तुम्ही बघू शकतायत की कसा खडतर प्रवास करून ही गाडी आपल्या बीडच्या दिशेने येत आहे। आणि बीडकरांचं जे स्वप्न आहे आता अवघ्या काही दिवसावरती येऊन ठेपलेलं आहे, काही दिवसातच हे आपलं स्वप्नही पूर्ण होणार आहे। अशा प्रकारे गाडीने ब्रेक मारलेला आहे आणि
आता गाडी आपली ही विगनवाडी स्टेशनवरती स्टे करणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे हे जी बीडची जी जर्नी आहे, तर तुम्ही पण एक वेळेस 265 किलोमीटरची जी जर्नी आहे, तुम्ही पण एक वेळेस अवश्य करा. नक्कीच तुम्हालाही आनंद भेटेल, नक्कीच तुम्हालाही मजा येईल ह्या जर्नीची. तर फायनली आत्ता आम्ही तुम्ही बघू शकताय जे लगेचचा जो डब्बा आहे ट्रेनचा, त्याच्यातनं आम्ही उतरलो आहोत आणि आता आम्ही आहोत विगनवाडीच्या ह्या सुंदर अशा छोट्याशा रेल्वे स्टेशनवरती. बघू शकताय तुम्ही. तुम्हाला पुढचाही मी व्ह्यू दाखवतो. समोरती आम्ही जाणारच आहोत, तिथलाही आम्ही व्ह्यू दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, विनंती आहे माझी सगळ्यांना, मेहनत खूप करतोय, कष्ट खूप आहेत ह्या गोष्टीमध्ये. सहजासहजी कुठलीही गोष्ट सोपी नाही किंवा कुठलीही गोष्ट साध्य होत नाही, कारण ह्याला खूप धावपळ पण करावं लागते. तुमच्यापर्यंत नवीन नवीन अपडेट देण्यासाठी खूप मेहनत करावं लागते. जीवाची पर्वाही नाही करावं लागत. कारण आत्तासुद्धा तुम्हाला सांगतो, काही क्षणापूर्वी मी ज्यावेळेस ट्रेनच्या डब्यावरती चढत होतो, माझा पाय घसरला होता. मी खाली पडणार होतो. मी खूप वाचलो. बघू शकताय तुम्ही. बघा माझ्या पॅन्टला सुद्धा इतकी घाण, म्हणजे नाही का, वरी चढताना मला हे झालं, मला लागलं पण, खरचटलं सुद्धा. तरी सुद्धा मी तुम्हाला जे एक शब्द दिलता की मला तुम्हाला लाईव्ह अपडेट दाखवायचं आहे, तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे, प्रत्येक आपल्या नगर, बीड, परळी ह्या अति महत्वाच्या रेल्वे स्टेशन म्हणजे रेल्वेच्या आपल्याला अपडेट द्यायच्या होत्या. आपल्याला प्रत्येक गोष्टीचं अपडेट द्यायचं होतं. म्हणून मी माझ्या जीवाची न पर्वा करता, मी माझ्या स्वतःची काळजी न करता, मी तुमच्या पण अपडेट देण्यासाठी मी इतका आज जे प्रयत्न करतो, अहोरात्र प्रयत्न करतोय, तर त्या प्रयत्नाला आज यश आलेलं आहे. आणि आज आम्ही ही गाडी आम्ही अंमळनेरची जी अंमळनेरवरून जी गाडी चालली होती, निघली होती, तर त्या गाडीला आम्ही काही क्षणासाठी जो ब्रेक मारला आतमध्ये कुठेतरी एका ठिकाणी जी थांबली क्रॉसिंगला, कर्व रस्त्यावरती जी थांबली, त्यावेळेस ब्रेक मारला आणि ब्रेक मारल्यानंतर आम्ही चढण्याचा प्रयत्न केला. चढत्या वेळेस मी खाली स्लिप झालो, पडता पडता वाचलो, तोल सांभाळला. तरी सुद्धा मी माझी जिद्द नाही सोडली आणि तुम्हाला आम्ही लाईव्ह अपडेट देण्याचा माझा जो प्रयत्न आहे तो मी प्रामाणिकपणे केला आणि करतही राहणार आहे. तर चला तर आपण बघूया विगनवाडी स्टेशनला समोरून. तर फायनली मित्रांनो, आम्ही आलो आहोत विगनवाडीच्या ह्या स्टेशनवरती, जे की तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकताय. ही गाडी आता आपल्या बीडच्या दिशेने रवाना होणार आहे. नवीन ट्रॅक घेऊन आलेले जे अर्धवट राहिलेलं काम आहे बीडच्या आणि राजुरी स्टेशनच्या मधामध्ये, तर त्या अर्धवट राहिलेल्या कामासाठी ही गाडी जे काम आहे ते पूर्ण करण्यासाठी ही गाडी आपल्या बीडच्या दिशेने उद्या सकाळी किंवा संध्याकाळपर्यंत ही मार्गस्थ होणार आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आत्ता आपण बघितलं, आपण माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकताय, आता ही गाडी स्टे केलेला आहे गाडीने आणि ही आता गाडी उद्या किंवा परवा आपल्या बीडच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. विगनवाडीच्या ह्या स्टेशनवरती आहे आणि आम्ही थोडंसं काही छोटीशी जर्नी होती, की आम्ही जर्नी पूर्ण केलेली. अंमळनेर ते विगनवाडीपर्यंत आम्ही प्रवास केला हिचा आणि आता ही इथं स्टे घेणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आमचा हा प्रवास खूप छान झाला, मस्त अनुभव होता. काही वाईटही अनुभव आले ह्या प्रवासामध्ये आणि काही चांगलेही अनुभव आले आणि काही शिकायला पण भेटलं मित्रांनो. तर माझं विनंती आहे मित्रांनो, व्हिडिओ आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. तर आजच्या हा ब्लॉग पुरतं आपण इथंच थांबू आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.